पुढचा प्रश्न आहे, सोपी रूप द्या. कशाला सोपी रूप द्या? 4/7 स्क्वेअर रूट ऑफ 147, 3/8 स्क्वेअर रूट ऑफ 192, -1/5 स्क्वेअर रूट ऑफ 75. आता हा प्रश्न बघतात खूप जणांना अवघड वाटला असेल, वाटू शकतो, कारण स्क्वेअर रूट दिलेले आहे. कन्फ्यूज करण्यासाठी त्या टाईमला दिमाग चलत नाही, आपण वेगळ्या स्टेटमध्ये असतो, स्ट्रेस असतो आपल्या डोक्यावरती, त्यामुळे दिमाग चलत नाही. तर हा प्रश्न कसं सोडवायचा ते पाहू आणि यांची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिससाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अशा प्रकारचे खूप प्रश्न भेटतील तुम्हाला तिथे, येणार आहेत. आता नाही सध्या अवेलेबल, लवकरच येतील. तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर पाहू आपण कसं सोडणार याला. बघा, 4/7 रूट 147 रूट 192 रूट 75 हे असं काय दिलेलं आहे? खाली 7 दिलेलं आहे बघा. रूट 147ला आपण कसं लिहू शकतो? 49 × 3. समजलं? रूट 190ला काय 92ला काय लिहू शकतो? 64 × 3. रूट 75ला काय लिहू शकतो? 25 × 3. आता हा गुणिले 3 3 3 सगळ्यांकडे आहे. याच्यामध्ये कॅच काय होता? इथं 7 आहे, तर हा 7चा वर्ग आहे 49, बरोबर. इथं 8 आहे, तर हा 8चा वर्ग आहे 64. इथं 5 आहे, तर हा 5चा वर्ग आहे 25. म्हणजे हे जे छेदामध्ये दिलेली गोष्ट होती, ही छेदामध्ये दिलेल्या गोष्टीचा संबंध होता कशासोबत? त्या पुढच्या रूटसोबत. सो हा स्क्वेअर रूट होता, त्या स्क्वेअर रूटसोबत त्याचा संबंध होता छेदामधल्या गोष्टीचा, त्यामुळे तो स्क्वेअर रूट दिलेला आहे. तर मग अशा प्रकारे 147ला आपण लिहू शकतो 49 √ 3. तर त्याला आणखी जर मॉडिफाय केलं, त्याला आणखी जर चांगल्या प्रकारे लिहिलं तर 7 √ 3 असं लिहिता येतं. ह्याला लिहिता येतं 8 √ 3 आणि ह्याला लिहिता येतं 5 √ 3. आता करून टाकायचं गुणाकार. 4/7 याच्या ठिकाणी 7 √ 3 ठेवलं, अधिक 3/8 याच्या ठिकाणी 192च्या ठिकाणी 8 √ 3 ठेवलं, -1/5 रूट 75च्या जागी 5 √ 3 ठेवलं. सगळं ठेवलं. आता ही 7 7 कटलं, 8 8 कटलं, 5 5 कटलं, उरलं काय? 4 √ 3 अधिक 3 √ 3 वजा फक्त √ 3 एवढंच उरलेलं आहे. तेच लिहा मग, 4 √ 3 3 √ 3 वजा √ 3. मग इथून √ 3 तुम्ही कॉमन काढा, तिघांमध्ये पण आहे प्लसमध्ये आहे, त्यामुळे √ 3 काढला कॉमन. राहिलं काय? 4 अधिक 3 वजा 1. 4 अधिक 3 वजा 1. या तिघांचं काय ते मग 4 आणि 3 7 वजा 1 म्हणजे 6 येणार. याचा उत्तर काय येईल मग? 6 √ 3. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचा 6 √ 3 सोडू शकता तुम्ही. ऑप्शन येणार 4. याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 4. तर याचा पण हा प्रश्न कसा होता? ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येणार होतं. हा प्रश्न बघून खरंच सांगतो मी, खूप जणांनी स्किप करण्याचा प्रयत्न केला असेल, विचार पण केला असेल स्किप करण्याचा, की बाबा काय आहे कन्फ्युजन वगैरे. तर तुम्ही हा प्रश्न अशा प्रकारे सोडू शकता. असल्या प्रश्नांची जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, जेवढ्या जास्त पद्धतीचे, जेवढ्या जास्त टाईपचे प्रश्न पाहाल, तेवढं सोपं जातात या गोष्टी. ठीक आहे. तर मग हा प्रश्न असा सोडायचा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.